हॅलो फ्रेंड्स, तर गुड मॉर्निंग. तर आजचा परत मॉर्निंगचा एक्सरसाइज हॅप्पी अँड हेल्थचा ब्लॉग स्टार्ट केलं आहे मी. तर मी जेव्हा पण व्हिडिओ बनवते तेव्हा मी इथं फुकटची सनलाईट भेटते आपल्याला, म्हणजे देवाची ही कृपा आहे. तर तिथं मी बसूनच व्हिडिओ पोस्ट करते, म्हणजे बनवते वगैरे आणि पोस्ट पण करते. तर हे छानपैकी असं ऊन येते मस्तपैकी, आणि सनलाईट तर माहिती आहे सगळ्यांना की आपलं विटॅमिन डी वगैरे भेटतं. ही काही नवीन गोष्ट नाही आहे की आपण म्हणजे बघतोय कोणी सांगते म्हणून. हे आपले जुने आई वडील, म्हणजे आई वडील तर आहेच, आजोबा वगैरे ते सगळे सांगायचेच आपल्याला की हे सगळे. मग हे ब्रीथिंगचे एक्सरसाइज झाले ना फ्रेंड्स, तर मग मी लगेच आपले थोडेसे योगास. तर हे मूव्स हे मी जास्त वेळ करते, पण आता मी एवढं पोस्ट करू शकत नाही लॉंग व्हिडिओ वगैरे. तर त्यामुळे आणि मग हे एक्सरसाइज असे फिंगरचे जास्त एक्सरसाइज करते मी. फिंगर्समुळं काय होतं, फिंगर्स आणि आपले कान, तर हे जुने लोक सांगायचे, एवढी काही मला हे नाही आहे, पण ते काहीतरी चांगल्यासाठी सांगत असेल ते. आणि ते नेहमी सांगत राहायचे की हे इथं आपल्या म्हणजे सगळ्या इथल्या माइंडच्या नसा वगैरे खुल्या होतात आणि आपल्याला छान फील होतं. तर ही वाली एक्सरसाइज आपल्याला हे 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 बघा फ्रेंड्स, हे तर माझे आजोबा पण खूप छान जगले. आणि सांगायचे हे लहानपणी, नाही का, आपल्याला ही अशी पनिशमेंट पण भेटायचे कानाचं काहीतरी असल्याशिवाय आहे का. तर हे आपल्याला करून काय आपल्या हेल्थसाठी काय बेकार नाही आहे, हे हलकं हलकं आपण करू शकतो ना ही एक्सरसाइज. तर ही माझ्या लाईफमध्ये मी पक्की फॉलो केलेली आहे. तर तेव्हापासून फ्रेंड्स ना माझी ही नस अशी थोडी, कधी कामाचा लोड वगैरे वाढला ना, तर मी थोडंसं क्लासेस वगैरे घेते, तर त्यामुळे मला हे नेहमी दुखायचं. पण मी जशी हे एक्सरसाइज करते ना ही वाली, तर पूर्ण पेन असा कमी झालेला आहे. तर मी पक्क हे फॉलो करते. तर बघा फ्रेंड्स, तुम्हाला पण असं जर डोक्यामध्ये थोडंसं इथं पेन होत असेल, अर्धं डोकं किंवा नाही का, तर ही एक्सरसाइज तुम्ही करून बघा. हे मला वाटते सकाळी 2 मिनटं आणि संध्याकाळी 2 मिनटं बसल्या बसल्या पण ही एक्सरसाइज होती. तर ही टिप्स कशी वाटते फ्रेंड्स, तर मला नक्की सांगा. आणि हे इथं पण फ्रेंड्स, नाही का, माझे आजोबा पण असे सांगायचे, तर थोडंसं ऑइलिंग करून इथं डोक्याला, आणि हे त्यानंतर आपल्याला मस्त शांत झोप लागती. आपलं मला तर वाटतं बदाम तेल आणि शुद्ध नारियल तेल पण आपलं असलं तरी, कुठलं पण असेल तरी म्हणजे चांगलं, म्हणजे. तर हे आपण मसाजचं तेल, म्हणजे हे आपण असे मसाज करून, तर आपल्याला खूप शांत फील होतं, डोक्याचं पेन वगैरे. तर मी ह्या माझ्या जीवनामध्ये आता मी आपलेच लोक जुने म्हणजे सांगायचे सगळं काय. आणि आजूबाजूला म्हणजे मी जिथं राहायचे ना मम्मीच्या घरी, तर तिथं आजूबाजूला सगळे जसे काय सकाळचे मी उठले ना, बघायचे की कोणी सगळे म्हणजे औषध देणारे, कुणाला कावीळ झाली कशी चेक करायची, कशी काय. आता परत त्याच गोष्टी येत आहेत, सगळेजण तेच आपले म्हणजे पूर्वज काय सांगायचे तेच सांगतायत. म्हणजे मग मी काय म्हणते, आपल्या घरात नव्हते सांगत का ह्या सगळ्या गोष्टी, तर आपण आपल्या आजोबांचं वगैरे फॉलो करायला पाहिजे. तर खूप छान छान छोट्या छोट्या गोष्टी मी बघायचे वगैरे, तर आता त्या लाईफमध्ये मी फॉलो नक्कीच करते. तर तर माझे आजोबा जेवताना नेहमी पांढरा कांदा खायचे. काय असेल ते असेल, पण आता वाटतं की ते हेल्थसाठी खूप छान आहे. तर असं पण मी फॉलो करते. आणि हे कानाची एक्सरसाइज, हे डोळ्याची मसाज, तर बदाम तेलनी पण थोडंसं मसाज करून बघा फ्रेंड्स. हे सगळ्या जे नसा आहेत, अर्धं डोकं दुखीचा काही प्रॉब्लेम आहे, तो सगळा निघून जातो. हे डेली निदान 1 महिना तरी फॉलो करायलाच पाहिजे ना, असं मला तर वाटतं. आणि मी खरंच, मला फरक पडलाय की ह्याचं माझे आजोबा सांगायचे, नाही का. आणि मस्तपैकी काय 2 मिनटं पण लागत नाही. तर असे मी म्हणजे माझ्या हेल्थची काळजी घेते आणि मी माझे फॉलो टिप्स करते. ओके फ्रेंड्स, तर व्हिडिओ कसे वाटतात तर लाईक सबस्क्राईब नक्की करा. बाय, थँक्यू सो मच.